बोलायचं हीच अक्कल नाही। हे दिवाळी दिवशी सुद्धा बोंबलतात, दसऱ्याला पण हे बोंबलतात, हे अक्षय तृतीयेला सुद्धा शुभ मुहूर्त असतो ह्यांना माहित नाही, तेव्हा पण हे सिमगा करतात। तिकडे बारामतीच्या पट्ट्यानं लगेच पत्र लिहिलं लांबडं लचक मोदी साहेबांना सल्ला। ठीक आहे, मी त्यावर जास्त बोलत नाही, नाहीतर रान तिसरीकडे जात आहे। परंतु काय गरज आहे का? काय गरज आहे? अरे परराष्ट्र धोरण आपलं इतकं मजबूत आहे, कुणी आता हात धरू शकत नाही। जगामध्ये कुठेही काय विषय झाला पहिलं भारताला विचारा बोलतात, पहिलं भारताला विचारा। ही भूमिका जगाची आहे। मोदी साहेबांनी दौरा केला, लगेच टीका, हे म्हणले जाऊ नका। अरे मग काय, देशाचे पंतप्रधान आहेत, ते कुठे गेले होते? UAE मध्ये गेले। UAE त्यांचं एक फोरम आहे, OPEC नावाचा एक फोरम आहे, जे तेलाचा व्यवसाय करणारी राष्ट्र आहेत, त्यांनी फोरम तयार केलाय। कुणी यात घुसखोरी करू नये, कुणी नागरखोद बोलले, मनके कुणाचे राहिले नाहीत। आज किती मिनिटात येतोय? परवा मी भाऊ तुमच्यापासून निघालो, 45 मिनिटांमध्ये मी सांगलीमध्ये आलो। किती लोकांचा वेळ वाचला, किती लोकांचं इंधन वाचला, किती लोकांचं कष्ट वाचला। अरे हेच राष्ट्राचं काम आहे ना, दुसरं काय काम असतं राष्ट्राचं? हेच काम राष्ट्राचं आहे। आज सांगलीतून इकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू आहे, माधवनगर, बुधगाव, कौलापूर। किती वेळ जातो ट्रॅफिक मध्ये अडकल्याच्या नंतर? कुणी विचार केला? कुणी भूमिका घेतली? तुमचं कुणी हात धरलं होतं हे काम करू नका म्हणून? अरे मिरज मेडिकल कॉलेज सिव्हिल हॉस्पिटलला कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोक येतात, रोज 3000 OPD आहे तिथं, 350 लोक ऍडमिट होतात। का तुम्ही मदत केली? आमच्या सरकारने MRI आपल्या सांगली जिल्हा नियोजन मधून तिथं मशीन बसवली 22 कोटी रुपयाची। बाहेर जे 10,000 12,000 15,000 रुपये MRI ला घेतात, तिथं 1800 रुपये मध्ये आपलं सरकार करताय। 20,000 लोकांचे MRI तिथं झालेले आहेत, 20,000 लोकांचे। सांगली सिव्हिल हॉस्पिटलला तीच परिस्थिती आहे, 2,500 ची OPD आहे, 350 लोक तिथं ऍडमिट होतात। तिथं CT स्कॅनची मशीन बसवली आहे, CT स्कॅनला बाहेर पैसे किती आहेत आणि तिथं किती पैसे वाचतात लोकांचे बघा। हे गरिबांचं काम आहे, हे मोदी साहेब करतायत, हे देवाभाऊ करतायत, हे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री करतायत। बोलण्यासारखं खूप विषय आहेत, परंतु आपण सगळ्यांनी अत्यंत हे सांगलीचं काय झालं सांगा ना? काळी खाण सुशोभीकरण मी कॉलेज असल्यापासून ऐकतोय, काळी खणीचं सुशोभीकरण मी कॉलेज असल्यापासून ऐकतोय। गेल्या वर्षी तिथे एक कंपाऊंड आणि पेवर ब्लॉक टाकलेले आहेत। आता नेमकं सुशोभीकरण काय झालंय मला माहित नाही, काही सुद्धा नाही। काळी खण सुशोभीकरण, अरे इकडे मोठे मोठे तलाव सुशोभित झाले, पण काळी खण काही सुशोभित झाली नाही। लोक बोलली तेव्हा यांना सत्ता दिली, काळ्या खणीचं सुशोभीकरण होणार। कुठं आहे काळी खण? अरे या संभाजी आप्पाच्या ऑफिस मध्ये तुम्हाला बसायला जागा दिली, तुम्ही त्या संभाजी आप्पाचं घर उद्ध्वस्त केलं, त्यांच्या घरावरती गाढवाचा नांगर फिरवला तुम्ही। संभाजी आप्पा इतकं मोठं व्यक्तिमत्व, मुंबईमध्ये मी कार्यकर्ता असताना मी त्यांना विधान भवनामध्ये भेटलो, आप्पा मला बाजूला घेऊन बसले। मी छोटा कार्यकर्ता, आप्पा एका मोठ्या उंचीचा माणूस, आणि त्यांनी सगळी स्टोरी सांगितली मला। पृथ्वीराज भैयाला कसं फसवलं, ज्या दिवशी करार करायचा होता त्या दिवशी पृथ्वीराज भैयाला बोलवलं, रात्री 8 वाजता 2:30 वाजेपर्यंत ताटकळत ठेवलं। संभाजी आप्पांनी मला सांगितलं, पृथ्वीराज भाईंनी सांगितलं नाही, 2:30 वाजेपर्यंत ताटकळत ठेवलं आणि पहाटे 2:30 वाजता भैयांना बोलवलं की आता करारावर काय करणार। पहाटे 2:30 ला झोपेत माणूस करारावरती सह्या करून घेतल्या आणि सगळा कारखाना ढापला। ही लोक राजाराम बापूची स्टोरी सांगितली की राजाराम बापूच्या फोटोला पूजन केल्याशिवाय आप्पा बाहेर पडत नव्हते, कधीच बाहेर पडत नव्हते। आप्पांनी सांगितलेली स्टोरी। तुम्ही तो कारखाना ढापला, आमच्या जतचं त्यांना कल्याण करायचं आहे। जतचा कारखाना सभासदांचा 22,000 लोकांचा, कुणी शेरडं ऐकली, कुणी करडं ऐकली, कुणी मेंढरं ऐकली, कुणी गळ्यातलं ऐकलं, कुणी कानातलं ऐकलं, कुणी चाकरी राहून पैसे दिलेत सभासदाची फी, हा कारखाना ढापला। ही लोक देश बदलायला चाललेत, ही लोक महाराष्ट्र बदलायला चाललेत, ही लोक जिल्हा बदलायला चाललेत। काही चिंता करू नका, इथं आता सदाभाऊ बसलेत, सागर खोत आहे, तुम्हाला आता सुट्टी नाही। तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये जशाच तसं उत्तर हे वाळवा विधानसभा मतदारसंघामध्ये मिळणार। ईश्वरपूरचं नाव केलं, ईश्वरपूरचं नाव सदाभाऊंनी 40 दिवसामध्ये बदललं, 40 दिवसामध्ये। ही ताकद आहे सदाभाऊंच्या मध्ये। ग्रामविकास खात्याचे मंत्री तीर्थक्षेत्र एक पण नाही,
आता सदाभाऊनी काळमवाडीचं केलं तीर्थक्षेत्र 5 कोटी रुपयाचा निधी. सदाभाऊनी आता मरणातपुरीचा प्रस्ताव दिलाय. आता अरे आपल्या आष्ट्याच्या बिरोबाचा प्रस्ताव तयार केलेला आहे. सगळे प्रस्ताव या 8-15 दिवसात भाऊ तयार करा. जयभाऊ आहेत की आपले देवाभाऊ आहेत, करून टाकू. ज्यांच्याकडे खाता आहे त्यांना माहितच नाही योजना. हे मजेत राहिलेत सगळी लोक, काय नाही यांना कळत. लोकांना वाटतं हे लय स्मार्ट आहेत, हे लय हुशार आहेत आणि आम्हाला अक्कल नाही असं लोकांना वाटतं. बसवा की आमच्या बरोबर. सदाभाऊला एका बाजूला, मला हे कोण तज्ञ आहेत ना, स्वतःला आम्ही लय मोठा समजतो. भाजपची भूमिका आम्ही मांडतो दोघं, त्यांनी त्यांची भूमिका मांडावी.